सेकंडला अखिलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरती निरंजन एक्सप्रेस सनी राणे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवर पहिला बॉल वाचुलिंग एज प्रॉपर्ली टायमिंग नाहीये आणि ते पॉइंट रिजनला बॉल चाललाय कारण की एक सिंगल कंप्लीट आहे दुसरा धावाचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे पहिल्याच बॉल वरती दोन धावा नक्कीच एकवडले गेल्यात एका बाजूला आपण पाहिला तर वांगणीवरून हा संघ दाखल झाला आहे दुसऱ्या बाजूने फाईट करत असताना बदलापूर एरंचाड गावामधून हा संघ मध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय एक चांगली लढत बिग फाईट बॅटल दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय गेले कित्येक वर्ष एरंचाड संघाने आपला कार्यकाळ गाजवलाय असा संघ मैदानाच्या आतमध्ये सनी राणेचा बॉल पुढचा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर आलेला बॅटर का वार षटकार प्रयत्न फिल्डर आहे जज करतायत आणि विकेटचा बदल पाहायला मिळतोय आता मात्र सांगितले बारी बारी सबकी कभी तुम्हारी तो कभी हमारी विकेटचा बदल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात विराट नंबर 3 वरती हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख लांब लांब षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात तोच रोहन मैदानाच्या आतमध्ये आले बॉलिंग मार्क वरती एक चांगला गोलंदाज म्हणून देशाकडे पाहिलं जातं असा गोलंदाज एरंचाड एक्सप्रेस सनी राणे मैदानाच्या आतमध्ये आणि समोर देखील रोहन आहेत म्हणजे एक चांगला बॅटल बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल पाहायला मिळतोय 4 ओव्हरची मॅच किती धावांपर्यंत लक्ष जाऊन पोहोचेल टीम वांगणी संघाचं देखील पाहणं फार गरजेचं राहील एक चांगली स्पर्धा मानाची स्पर्धा जाणता राजा शीळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते जाणता राजा चषक 2025 चे तरार पुढचा बॉल अजून एक ओव्हर द कव्हर सीट केले ओटीटी वॉटर स्ट्रोक बॉलला फेकून दिले सीमारेषा पार धावा मिळतात 6 आलेला हा षटकार 14 धावा फलकावरती 14 आणि बोर्ड शेवटचे 2 बॉल वाजरी क्लॉक करण्याचा प्रयत्न होता इकडे एक सिंगल तर मिळाली ऑन साइडला टर्न केला डीप मिड विकेटचे फिल्डर आले आणि एकच सिंगल मिळतो स्ट्राइक रोटेट डाफर जो पोसिल 15 15 ऑन बोर्ड शेवटचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सध्याच्या घडीला बाजू आता जड झाली टीम वांगणी संघाची कारण की स्कोर कार्ड वरती धावा तर बदलाय शेवटचा बॉल आहे क्रिक लाईव्ह वाहिनी संपूर्ण टीम आजपासून आमच्या समोर जॉईन आहे कुणालजी मात्रे धनराजजी मात्रे प्रॉपर रायटर तुम्ही पाहताय प्रत्येक वर्ष वाहिनी सतत प्रत्येक घरोघरात पोहोचण्याचं काम करते आणि प्रत्येक खेळाडूला मोठं करण्याचं काम जे कोणी लाईव्ह वाहिनी करत असेल आपल्या परिसरातील क्रिक लाईव्ह वाहिनी पुढचा बॉल ओ इकडे अखिलेशचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे बॅटर बॉलचा संपर्क झाला नाही आणि डॉट बॉलची सांगता होत असताना शेवटचा बॉल इथे कंप्लीट झालाय बोर्ड नंबर 1 कंप्लीट आणि षटक क्रमांक पहिला कंप्लीट होत असताना धावफलक जम पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती 15 ऑन बोर्ड आपण चर्चा करत होतो टेक्निकल लाईव्ह वाहिनी त्यांची संपूर्ण टीम आज इथे उपस्थित आहे अभिषेक असेल टेक्निकल रूम मध्ये आणि त्यांच्या समोर आपण पाहिलं तर ऑफिशियल कॅमेरामॅन म्हणजे भरपूर गेले कित्येक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे दीपेशजी मात्रे असतील त्याच दरम्यान गणेशजी वारगडे वयाच्या 14व्या वर्षापासून जे कॅमेरा हातात घेतलाय तेव्हापासून फार चांगली कॅमेरामॅनची भूमिका त्यांनी मात्र बजावली आज देखील उपस्थित आहेत त्यांच्या समोर ऑफिशियल स्कोरर नुकतंच काल दिल्लीवरून ते इथे उपस्थित झाले दीपक इथे उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत आहे आणि चांगली ऑफिशियल टीम आज पाहायला मिळते टेक्निक लाईव्ह वाहिनी
आणि बॉलिंग मार्कवरती वेदांत यांना आपण पाहतोय, एक युवा सितारा ज्यांनी गेले 2 वर्षामध्ये भरपूर मोठं नाव कमवलं असा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. वेदांत बॉलिंग मार्कवरती आलाय, युवा खेळाडू, युवा चेहरा. बॉल ऑन साइडला टर्न केलाय, बसून खेळण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल मिळाली. स्ट्राइक रोटेट, पहिल्याच बॉलवरती सिंगल डबलचा देखील खेळ चालू आहे मैदानामध्ये आणि धावा येणं फार गरजेचं आहे. त्याच दरम्यान आमचे रुद्र बनवटे देखील इथे उपस्थित झाले, त्याचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. हे म्हटलं तर भरपूर मोठ्या संख्येने सातत्याने मोठी टीम आहे आणि जिम्मेदारी सातत्याने त्यांची सर्वांचीच असते. जेव्हा जेव्हा आपली स्पर्धा असते, मानाची स्पर्धा आहे, हक्काची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये आजचा पहिला दिवस. अखिलेशला आपण पाहतोय आडवा बॅटल ऑफ करण्याचा प्रयत्न, ओव्हर कव्हर्सच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर्सला फटका सजवला, एक सिंगल मिळते. सध्याच्या घडीला कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मैदानात पाहायला मिळतो, कारण की वांगणी संघ म्हटलं तर माइंडिंग पूर्णपणे गेम जसा माइंडमध्ये सेट केलेला असतो. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तेजस या नावाने असं त्यांनी ओळखला, परंतु आता पाहिलं तेजस आतापर्यंत आलेलं नाही. नक्की त्याची बॅटिंग मला नक्की पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळी सॉरकरलेचा टोक क्रशर बॉल टाकण्यात आला, सुंदर गोलंदाजी. रफ्तार का सौदागर का वेदांतला षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सातत्याने गेले कित्येक मॅचेस, कित्येक टुर्नामेंट आमंत्रित करतात. त्याचा जो ज्वलंत उदाहरण या बॉल वरती त्यांनी सांगितलंय. वेगाचा जादूगर, वेगाचा बेताज बादशाह वेदांत, छोटा पाकिट बडा धमाका, स्मॉल डायनामाइट ऑफ एरनजाड, युवा सितारा चमकत असताना या मैदानाच्या आतमध्ये. बॉल आता थोडंसं लो फुटॉस बॉल पाहायला मिळतोय, ऑन साइडला टर्न केलाय आणि इकडे एक सिंगलच मिळेल. आतापर्यंत वेदाचा जर विचार केला फक्त 3च धावा इथे खर्च केलेल्या आहेत. शेवटचे 2 बॉल टू गो. यावेळेस देखील भन्नाट वेगाने बॉल टाकण्यात आला, परंतु लाईन चेक केली जाईल, पाहावं लागेल इथे मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. दोन्ही अंपायर हा निर्णय देत आहेत आणि इथे परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. तेजस पडवळ मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले, ओपनिंग साठी पाहायला मिळतात, परंतु आता थोडेसे लेट आहे, त्यामुळे मिनिट नंबर 4 वरती तुम्हाला पाहायला मिळतील. 18 धावा फलकावरती आहे. बॅटर वांगणीचा रन मशीन बाईक त्याच्या नावावरती राहिल्यात. कित्येक वर्ष त्या वांगणी शहराला क्रिकेट साठी प्रथम तर ज्याचं नाव घेतलं जातं, चांगल्या खेळाडू मधील हा टॉप क्लास खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. तेजस पहिला बॉल फेस करतोय, सन्मान दिलाय, सन्मान दिला, हेच क्रिकेट आहे आणि ते डायरेक्ट हिट केलंय, विकेट उडली ऊपर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, त्याचं ज्वलंत उदाहरण वेदांनी केलंय. क्या बात आहे, कौतुक करावं लागेल वेदांचं. अजून एक धक्का लागलाय, हार्ड हिटर बॅटर रोहन मैदानाच्या बाहेर. मंथन नवले संपूर्ण मानकुली टीम मला इन ऍक्शन मध्ये मगाशी पाहायला मिळाली आणि नेक्स्ट मॅच मध्ये देखील इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. मानकुली संघ कुठे जाऊ नये, विनर आपण ही मॅच खेळणार आहोत.
दोन्ही लेफ्टी बॅटर मैदानात सातमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला ओम आणि दुसऱ्या बाजूला तेजस पडवळ ही जोडी. ओम देशमुख मैदानात सातमध्ये, तेजस पडवळ ही जोडी. आणि आतापर्यंत धावा पाहिल्या तर 18 धावा फलकावरती आहेत. 2 षटकाचा खेळ कंप्लीट. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज साहिल तयार. पहिला बॉल सुंदर गोलंदाजी. लेफ्ट हँडेड बॉलर टप्प्यावरती गोलंदाजी करतो साहिल आम्ही पाहिला. आणि आता देखील फार चांगला खेळ सुरुवात मात्र चांगली केली आहे. 18 ऑन बोर्ड षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. 4 नेक्स्ट बॉल उचललेला बॉल पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर आहे आणि ते चुकी घडणार नाहीये. सनी राणेने टिपलाय झेल आणि संकुष्ट झालाय फलंदाज ओम देशमुख खेळ. फलंदाज बॉल विकेट पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतो 3 प्रगतीपथावरती. पुढचा बॉल साहिलचा उलट टाकण्यात आला. यावेळी शॉर्टर लाईनचा बॉल एक सिंगल मेल. त्यावर जो पोहोचेल 19 ऑन बॉल. तीन बॉलचा खेळ कंप्लीट झाला या षटकातील आणि आतापर्यंत एक विकेट एक धाव देखील खर्च केली आहे. बॉल पाहावा लागेल. इथे डॉट बॉलरला डीके सर ऑफिशियल अंपायरचा माध्यम पाहायला मिळतात. डीके पॅनलचे संस्थापक त्याच दरम्यान त्यांच्या समोर विष्णू शिंदे सर डीके पॅनलचे अंपायर. गेले कित्येक वर्ष पण पाहिलंय फार चांगली अंपायरिंग परिसरात राहिली आहे. ठाणा असेल रायगड असेल आणि इथे चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. इथे नशिबाचा चौकार मिळत असताना वाईट प्लस 4 म्हणजे टोटल हाताचा पंजा आलाय. 5 धावे इथे ऍड होतील स्कोर कार्ड वरती आणि धाव फलक जाऊन पोहोचेल 24 धाव संख्येवरती. 24 ऑन बोर्ड 24 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. आता स्ट्राईक एंडला आपण पाहिला तेजस मैदानाच्या आत जोपर्यंत तेजस मैदानात आहे ना तोपर्यंत किती धावा बनवू शकतात सांगू शकणार नाहीये. देखील चांगला गोलंदाज साहिल अनुभवी खेळाडू. पुढचा बॉल इथे देखील बॅक 2 वाईड आहेत. अतिरिक्त धाव फलक नक्कीच इथे वाढणार आहे आणि धावफलक पोहोचेल 25 आणि बोर्ड. एक सिंगल देखील फार महत्त्वाची क्रिकेटमध्ये आपण पाहिली आहे आणि स्वतःच्या घरीला आपण पाहिलं तर दुपारचं सत्र या स्पर्धेचं पाहतोय अनुभवतोय. या क्रीडा नगरीमध्ये वापर करायचा होता. पुढे येऊन ढकललाय हलक्या हाताने. एकच सिंगल मेल स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक रोटेट होणं देखील फार गरजेचं आहे. त्याला देखील माहिती कारण की तेजस शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्णपणे यावेळेस एफर्ट्स टाकण्याचं काम करायला आपल्या टीमसाठी. कारण की या ओव्हरचा आता शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 26 धावा धाव फलकावरती बनले गेले आहेत. पण मैदान पाहतोय अगदी नैसर्गिक सानिध्यात बसलेलं क्रीडांगण आहे. सीताराम दगडू बनोटे क्रीडांगण तारा या क्रीडांगणावरती बरेच मोठमोठ्या स्पर्धा देखील झालेल्या आहेत आणि त्यामधीलच एक या सीझन मधील ही नामांकित स्पर्धा अर्थातच आंतरराष्ट्रीय चषक 2025. इकडे ऑन साइडला टर्न केला अलॉंग विथ द कार्पेट फटका सजवलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे आणि इकडे 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांच्या मदतीने धाव फलक पोहोचेल 28 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले आणि 28 धावा धाव फलकावरती लागले गेले. लॉस ऑफ 4 विकेट्स 4 विकेटच्या मोबदल्याने 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. इथून अजून आपण जर पाहिलं तर 10 ते 15 धावा आल्या तर एक चांगला टोटल मी तर म्हणेन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. परंतु मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला जिथे 48 धावांची गरज होती 48 धावा देखील पूर्णपणे चेस झाल्या होत्या. टीम मानकुली संघाच्या विरोधात अगेन्स्ट फाईट करत असताना शिरगाव संघ जेव्हा खेळत
चांगला खेळ तिथे मानकुली टीमने दाखवला, परंतु इथे कशा प्रकारची कामगिरी करतात टीम वांगणी संघाने देखील पाहणं फार गरजेचं राहील. बोर्ड नंबर 4 षटक क्रमांक 14 इथे इन्व्हाइट केले ललित यांना. ललित मैदानाच्या आतमध्ये आले बॉलिंग मार्क वरती. बोर्ड नंबर 4 षटक क्रमांक 14 अखेरचं षटक आहे. पहिला बॉल ऑन साइडला फुल पॉवरफुल आणि बॉलला केल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर फुल षटकार. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय त्या षटकाराने आणि फलक आपण पाहिला तर 34 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 34 ऑन ए बॉल. आणि नक्कीच क्रीडांगणाचे मालक दिवेश आलेले आहेत. नक्कीच गत वर्षी आमच्या समोर उपस्थित होते आणि त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सातत्याने भरपूर प्रतिसाद या स्पर्धेत त्यांचा देखील आहे आणि जेव्हा जेव्हा ही स्पर्धा होते उपस्थिती नक्कीच त्यांची पाहायला मिळाली. मनपूर्वक स्वागत. 36 धावा फलकावरती आहे. 36 पुढचा बॉल इकडे पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. मगाशी ऑन साइडला आता एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आलेला अजून एक तेजस पडवळचा क्लास दाखवणारा धमाकेदार षटकार. फलकावरती आहे. स्टारकास्ट काढू मैदानाच्या आतमध्ये वांगणीचा मायकर्मा तेजस पडवळ स्ट्राइक एंडला बॅटर. त्याच्या नावाची चर्चा अखंड महाराष्ट्रभरामध्ये झाली आहे. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला. समोर ललित ओ इकडे परतावर लागेल आणि आता उंगली उपर धक्का लागत असताना टीम वांगणी संघाला धक्का क्रमांक यावेळेस लागलाय 5वा. फलंदाज तेजस. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. टू गो. पियुष आलाय ऑन साइडला. पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहे. कॅच ड्रॉप झाली. दुसऱ्या धाव्याचा कॉल येतोय. दुसऱ्या धाव्याचा मानस आहे परंतु धाडस नाहीये. सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या मदतीने दाखवलं पोहोचेल 43. 43 ऑन ए बॉल. शेवटचा बॉल. आखरी गेंद शेष आहे. ये इनिंग का स्ट्राइकिंग पे बैटर अरुण. लास्ट बॉल ऑफ द ओवर. 43 ऑन ए बॉल. ललित बॉलिंग मार्क पे.
यहाँ पर कवर्स के साइड खेलने की कोशिश, एक सिंगल तो कंप्लीट हो चुकी है, दूसरी की यहाँ पर मांग और दूसरी भी कंप्लीट हो चुकी है, तीसरे के मुकम्मल करने की कोशिश जारी और यहाँ पर 3 रन कंप्लीट हो चुके और यहाँ पर चौथे के लिए प्रयास था लेकिन विकेट लालच बुरी वाला है और विकेट का बटन जाता हुआ 3 रन यहाँ पर स्कोर कार्ड के ऊपर रखते हुए 46 ऑन बोर्ड आणि 47 धावांची आवश्यकता मैदानात मध्ये पाहायला मिळेल. येणारे 24 बॉल 47 धावांची गरज आहे टीम जानुमान इरनजाट संघाला. त्यांच्यासाठी सातत्याने भरपूर प्रेम. आज जर डीकेने डान्स केला, डान्सिंग अंपायरची भूमिका जर तुम्ही केली तर नक्की दिवेश यांच्या वतीने कॅश प्राइज असेल. एका बाजूला विष्णू शिंदे तर सर हायच डान्सिंग अंपायर आणि त्यांच्या जोडीला जर जोड तुम्ही दिला तर 4 चाल लावण्याचं काम नक्कीच पाहायला मिळेल. मॅच ऑन. जानुमान इरनजाट त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम आदर्श 11 वांगणी या दोन्ही टीम्स मध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. येणारे आता आपण पाहिला 24 बॉल आणि गरज आहे 47 धावांची. डीके पॅनल अंपायरिंग दोन्ही अंपायर्स उपस्थित आहेत. स्वतः डीके सर अर्थातच मायकल जॅक्सन ऑफ ग्रामीण टेनिस क्रिकेट अंपायर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आमचे डीके सर आणि त्याच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं त्यांच्या समवेत विष्णू शिंदे सर डान्सिंग अंपायर त्याची चर्चा राहिली. दोन्ही अंपायर्स आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. मॅच ऑन. स्ट्राइक एंडला बॅटर मयूर मेहर, नॉन स्ट्राइक एंडला अविनाश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंडला आपण जर पाहिलं ना आणि बॉलिंग मार्कवरती रोहन, स्ट्राइक एंडला बॅटर मयूर मेहर ज्याच्या नावावरती 3 बाईक आहे. मारुती सिरीजचा असा खेळाडू मयूर मेहर मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन. पहिला बॉल स्ट्रेट उडवला, पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न होता आणि लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळतोय. एक सिंगलने सुरुवात केली आहे अविनाश आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. रोहन बॉलिंग मार्कवरती 47 धावांचा पाठिंबा आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्ण करायचा हा टार्गेट सेट केलाय टीम वांगणी संघाने. पुढचा बॉल फुल टॉस बॉल आहे. ऑन साइड टर्न केला. फिल्डर तैनात आहे नक्कीच. एक मिड विकेटला फिल्डर, एक लॉंग ऑफला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तुम्हाला पाहायला मिळतंय. बोर्ड नंबर 1 4 ओव्हरची मॅच. अनुषंगाने इथे आता चांगली बॅटिंग करणे इथून पुढे फार गरजेची.
मिरंजर संघाने लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साइडला फील्डर आहेत परंतु बनतील फक्त आणि फक्त इथे प्रेक्षक बॉल जाईल सीमारेषा पार धावा मिळतात 6 षटकार अजून एक त्या दिशेने आडवा बॅटने खेळले खेचला ऑन साइडला फील्डर आहेत एक धाव कंप्लीट दुसरा धावाचा मानस आहे परंतु धाडस केलं नाहीये एकच धाव मिळेल आणि एका धाव्याच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल 9 या धाव संख्येवरती 9 ऑन 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात शेवटच्या जुनी 2 बॉल उर्वरित आहेत 4 बॉलचा खेळ कंप्लीट 9 धावा धाव फलकावरती 47 धावांचा पाठलाग करायचा आहे हे डोंगर चढायचा आहे टीम एरंजाड संघाला परंतु आता ही सुरुवात झाली आहे 9 धावा धाव फलकावरती 9 ऑन बॉल राईट अबाउट द विकेट पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक इथे बॅटच्या खाली आला होता स्लॉट मध्ये होता पाहावं लागेल फिल्डर जज करतात परंतु इथे जजमेंट खराब आणि 2 धावा इथे नक्कीच कंप्लीट झाल्या मॅच ड्रॉप म्हणजे मॅच ड्रॉप झाली की काय हे देखील पाहणं गरजेचं राहील सातत्याने आपण क्रिकेट मध्ये पाहिलं जेव्हा जेव्हा कॅच ड्रॉप झाले तेव्हा तेव्हा मॅच देखील बरेचसे ड्रॉप झाले विन द मॅचेस आपण सातत्याने ब्रीदवाक्य पाहिलंय 11 धावा धाव फलकावरती आहेत 11 ऑन बॉल एक और 11 शेवटचा बॉल बाकी है आखिरी गेंद शेष 11 रन स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ स्ट्राइक एंड पे बल्लेबाज अविनाश बॉलिंग मार्क पर रोहन चा बॉल यावेळी की बिरकावून देण्याचा प्रयत्न फिल्डर आहे चुकी घडणार नाही आहे इझिली सेफ मॅच मध्ये लँड होत असताना बॉल धक्का क्रमांक पहिला लागलाय अविनाश बॅक टू डकआउट ओम देशमुख बॉलिंग मार्क वरती आले बोर्ड नंबर 2 षटक क्रमांक दुसरं धावा धाव फलकावरती आहे स्ट्राइकला मयूर मयर ऑन टोस खेळण्याचा प्रयत्न इकडे पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये वाईड बॉल लाईन यावेळी खराब होती तो टप्प्यावरती फार चांगली गोलंदाजी सुरुवात इथे मात्र केली होती ते प्रज्वलजी बनोटे पूर्ण मेहनत त्यांची देखील आहे या स्पर्धेसाठी धावपळ ते देखील करतात अमोल बनोटे असेल केदार बनोटे भूषण बनोटे प्रज्वल बनोटे यांच्या खांद्यावरती जरूर या स्पर्धेची संपूर्ण जिम्मेदारी पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला भाई ताबड़तोड़ बैटिंग मैदानाच्या आतमध्ये चलिए भाई उड़न गटोला 6 रन जोड़ दीजिए स्कोर कार्ड के ऊपर देखिए 6 मयूर मेरसाठी ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता आडवा पाटण्या पुन्हा एकदा प्रयत्न एक धाव कंप्लीट होतोय दुसऱ्या धावासाठी नाकारलाय सनीनं
आणि एका धावेवरतीच इथे समाधान मानावं लागतं. एका धाव्याच्या मदतीने धाव फलक पोहोचेल 19 नॉन बॉल 19 रन स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ. बॉलिंग मार्क वरती आपण पाहिलं तर ओम देशमुख एक चांगला खेळाडू आहे. देखील नाव चर्चेत राहिलंय असं खेळाडू ओम देशमुख. बॉलिंग मार्क वरती आहे. समोर एरंजाड एक्सप्रेस सनी राणे याला आपण पाहतो. चांगला बॅटल यंग वर्सेस यंग बॅटल बेस्ट वर्सेस बेस्ट. इकडे ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय की काय परंतु इथे कॅच ड्रॉप. दुसरी कॅच ड्रॉप झाली आहे. वारंवार चुका होतात टीम आदर्शीला मागणी यांच्या माध्यमातून. कारण की क्रिकेट मध्ये सातत्याने म्हणत असतो ना की क्रिकेट मध्ये कॅचेस जीवनदान हे फार महत्वाचं असतं. ते सिरीज मात्र चुकी करत असताना टीम वागणी संघ आपल्याला पाहायला मिळतो. 21 धावा शुभ संख्या 21 नॉन षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती. बोर्ड नंबर 2 ऑन गोइंग आहे. बोलत या पुरुष एकदा पुढचा बॉल राईट अबाउट द विकेट. इथे ऑन साइडला टर्न केला. इकडे पाहतो एक सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. शेवटचे 2 बॉल टू गो. 23 धावा धाव फलकावरती 23. विकेटला सनी राणे. इकडे ऑन साइडला अलॉंग विथ कार्पेट लॉंग ऑनला विषम मध्ये बॉल ढकलला. सिंगल मात्र कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचेल 24 ऑन बोर्ड. 24 धावा धाव फलकावरती आहे. शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. अवे फ्रॉम द बॉडी भरपूर बाहेर यावे. वाईट बॉल वाईटचा कॉल पाहायला मिळतो आणि वाईटच्या मदतीने दाखल जर पोहोचेल 25 ऑन ए बोर्ड. शेवटचा बॉल अजून बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. राईट अबाउट द विकेट. आडवा बॅटने खेचला. फिल्डर आहे. चुकी होणार नाही. व्हॉट अ कॅच व्हॉट एफर्ट्स. आणि ते स्वतःसाठी टीम साठी स्वतःला झोकून दिला. एफर्ट्सला जबाब तेजस्वी पाहायला मिळतात. आणि इथे परतावं लागेल. वाघाची शिकार केली. मोठा मासा गाला लागत असताना मयूर मेहरला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. षटक क्रमांक 3 इथे इन्व्हाइट करण्यात आल्या बॉलिंग मार्क वरती. गोलंदाज सोयार बॉलिंग मार्क वरती पियुष यांना आमंत्रित करण्यात आलं. आता येणारे आपण समीकरण पाहिला. येणारे 12 बॉल आणि 22 धावेची गरज आहे. 22 रनों की दरकार. 12 गेंदे शेष. स्ट्राइक एंड वरती एरंजाड एक्सप्रेस सनी राणे मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राइक एंडला ललित. ही जोडी जेव्हा जेव्हा मैदानात आली आहे तेव्हा तेव्हा तबाही मसूल गेली आहे. पहिला बॉल लॉफ्ट स्ट्रोक्स ऑन साइडला खेचून मारलाय आणि इकडे बॉल जायला गेली सीमा रेषा पार. धावा मिळतात 6. षटकार.
15 धावांची आवश्यकता अजूनही मैदानात साधणे. सोळा धावांची आवश्यकता. 30 धावा आपण कव्हर केला. पुढचा बॉल इथे थोडासा कोयना मात्र कमबॅक केला. वंचित ठेवण्याचं काम इथे मात्र केलं. पहिल्या बॉलवरती जरूर षटकार आला, त्यानंतर इथे कमबॅक केला. आमच्यामध्ये देखील क्षमता आहे हे सांगितलं आता पियुषने. वायकेंडला आता सनी राणे मैदानात साथ मध्ये पाहायला मिळतोय. सनी राणेमध्ये क्षमता आहे. बरेचसे मारुती सिरीज, बरेचसे मान ऑफ द मॅच त्याच्या नावावरती राहिले. इकडे ओव्हर द कव्हर्स आता फटका सजवण्याचा प्रयत्न केला. फिल्डर आहे जज करतात. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न देखील सक्सेसफुल झालाय. 33 धावा फलकावरती लागले गेले. 33 ऑन ए बोर्ड. अजून इथून पुढे 14 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. काही घडू शकतो. क्रिकेट आहे. इनिंग नंबर 2 चा थरार. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला, ज्याच्यामध्ये 47 धावांचा टार्गेट सेट करण्यात आला. आणि आता उत्तरार्धाच्या खेळामध्ये उत्तर काय होतं या मागचं. इकडे लो फुल टॉस बॉल होता. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न प्रॉपरली टायमिंग नव्हता. स्मार्ट शॉट आपल्याला पाहायला मिळाला. आणि एक सिंगल स्ट्राइक रोटेट जरूर झाली. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट इथून पुढे खेळावं लागेल टीमचे अनुमान एरंजाड संघाला, कारण की दोन्ही नावाजलेले संघ ऍक्शन मध्ये खेळतात. एकमेकांचा विरोध. एका बाजूला वागणी येथील दादा संघ, दुसऱ्या बाजूला एरंजाड मधील दादा संघ आमने सामने फाईट करतात. कोण जिंकेल, कोण जाईल नेक्स्ट राऊंड मध्ये. पुढचा बॉल इकडे आडव्या बॅकने खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग विथ कार्पेट फटका सजवलाय. डीप मध्ये लॉंग बॉल फिल्डर आहे. दुसऱ्या धावाचा कॉल आलाय आणि इथे बघता बघता 2 धावा कंप्लीट. चित्त्याच्या वेगानं आणि हरिणाईच्या चपळाईने या 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावाच्या मदतीने धावफलक जो पोहोचले 36 ऑन ए बोर्ड. शेवटचा एक बॉल अजून उर्वरित आहेत आणि इथून पुढे आपण जर विचार केला अजूनही 11 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. कोण जिंकेल मॅच पाहत राहा. सातारा चषक 2025 चे थरार अजूनही बंद लिफाफ्यामध्ये. या प्रश्नाचं उत्तर आहे कोण जिंकेल, कोण हरेल. परत या पुढचा बॉल उलटाच बॉल होता ऑन साइडला आडवा बॅटने आणि फिल्डर आहे. चुकी घडणार नाहीये कारण की अनुभवी खेळाडू अरुण मामा तिथे होते. चुकी होणार नाहीये आणि धक्का लागत असताना टीम एरंजाड संघाला अजून एक विकेटचा पता. बऱ्याचशा मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. न्यू बाटा मैदानामध्ये कल्पेश आले. आता येणारे 6 बॉल आणि 11 धावांची गरज है. 6 गेंदे 11 रनों की जरूरत. कौन जीतेगा मैच, एक बार फाइट करते हुए टीम आदर्श वांगनी उसके अगेंस्ट फाइट करता हुआ टीम जानवान एरंजाड. बहुत ही बेहतरीन मैच सरजमीं पे, बहुत ही बेहतरीन. कौन जीतेगा मैच अभी तक फिलहाल बंद लिफाफे में ये आंसर. बॉलिंग मार्क पे तेजस. स्ट्राइकिंगला सनी राणे. बॉलिंग मार्क वरती वांगणीचा मायकरमॅन तेजस पळवळ ज्या नावाने संघ ओळखला जातो तोच तेजस मैदानाच्या आतमध्ये. येणारे 6 बॉल 11 धावांची गरज. समोर सनी. पहिला बॉल ऑफ द स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. समोर डिलिव्हरी टप्पा पडला तर बॉल खाली राहिला आणि इथे डॉट बॉलची सांगता सुरुवात म्हणजे डॉटनी झाली आहे. येणाऱ्या त्या 5 बॉल 11 धावांची गरज. स्वतःवरती विश्वास ठेवणं इथून पुढे फार गरजेचं आहे. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळच सांगून जाईल. 5 बॉल आणि 11 धावांची गरज. एका बाजूला एरंजाड, दुसऱ्या बाजूला आदर्श वांगणी. कोण जिंकेल. प्रेशर दोन्ही बाजूने दिसून येतोय. 5 बॉल 11 धावांची गरज. इकडे दांडी 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 गुल आणि फलंदाजाची केली आहे बत्ती गुल. फलंदाज बाद.
7 मध्ये नयन बोराड्यांना आपण पाहतो 7 मध्ये एंटर झाले आणि आता इथून पुढे जर आपण पाहिलं ना शेवटचे 4 बॉल अजूनही उर्वरित आहेत आणि 11 धावेची गरज आहे. एक बिग फाईट बॅटल कोण जिंकेल अजूनही उत्तर बाकी आहे. 4 बॉल 11 धावेची गरज. पुढचा बॉल इकडे नोचा कॉल आलाय. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. काय घडेल इकडे. नोचा कॉल विष्णू शिंदे सरांच्या स्टाईल मध्ये पाहू शकता. डान्सिंग अंपायर. नोचा कॉल येतोय. त्याच दरम्यान सन्माननीय आदरणीय श्री शिंदे साहेब इथे उपस्थित झाले. मी त्यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय श्री शिंदे साहेब आपला मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. ग्रामसेवक आहेत मी त्यांना विनंती करतो या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. फ्रीडचा कॉल होता आणि इथे पाहावं लागेल रन आउट नक्कीच मिळते आणि परतावं लागेल नयन बोराडे. मैदानाचा बाहेर फ्रीडचा बॉल होता. येणारे 3 बॉल आणि 10 धावेची गरज आहे. इथून मेहनत करणं फार गरजेचं आहे बॅटिंग करत असताना. आणि या कारव संघाचे रत्न माझी कॅप्टन कारण की आज मध्ये या स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळालं असेल परंतु काही कारणास्तव इंजर्ड त्यामुळे इन ऍक्शन मध्ये घेताना पाहायला मिळणार नाही. जी बनवडे इथे उपस्थित आहेत आपलं देखील मनपूर्वक स्वागत. तीन बॉल आणि 10 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. महत्वपूर्ण बॉल. या बॉल वरती मॅच डिपेंडेंट आहे. समोर तेजस आहे. स्ट्राइकला बॅटर. मॅच लीडिंग एज. मॅच मध्ये ट्विस्ट आहे आणि इथे आलेला हा चौकार. आता मॅच मध्ये मजा येणार आहे. आता येणारे 2 बॉल आणि इथून पुढे गरज असेल अजूनही 6 धावेची. 2 बॉल 6 धावेची गरज. काय घडेल या मॅच मध्ये. कोण जिंकेल. कोण बनेल या मॅचचा सिकंदर असं म्हटलं जातं ना. हर सर्जन जाए वो मंदिर होता है. हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेल या मॅचचा सिकंदर. कोण ठरेल या मॅचचा तारा सितारा. 2 बॉल आणि 6 धावेची गरज आहे. आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर स्ट्राइक एंडला बॅटर आहे कल्पेश. त्याच्या बॅट मधून चौकार आलाय आणि या मॅचचा सितारा बनेल का. 2 बॉल 6 धावेची गरज. जर सामना इथे एरंदार संघ जिंकला तर नक्कीच कल्पेशला डोक्यावरती उचलून घेईल संपूर्ण गाव. परंतु दुसऱ्या बाजूला तेजस आहे. ही जिम्मेदारी तेजसने आपल्या स्वतःच्या कांद्यावरती घेतली आहे. 2 बॉल 6 बोलत यार. अजून एक आडव्या बॅटने फिल्डर आहेत आणि इथे प्रयत्न चांगले होते. एफर्ट्सला जबाब होते. क्या बात आहे कल्पेश. परंतु गरज मानलं पाहिजे. कल्पेशला प्रयत्न केला शेवटपर्यंत लढला आणि आता शेवटचा बॉल आहे. 1 बॉल आणि 6 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. तिकडे आता जिम्मेदारी सोपवली आहे साईडच्या खांद्यावरती. 1 बॉल 6 धावेची गरज. काय होईल अशा बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण पाहिले जिथे 1 बॉल 6 धावा बनल्या देखील आहेत आणि काय काय स्पर्धेमध्ये आपण पाहिले की 1 बॉल 1 देखील धाव बनली नाहीये. परंतु या मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. एक इतिहास वेगळा रचेल का टीम एरंदार संघ. 1 बॉल आणि 6 धावांची गरज. मागच्या सीझनला देखील आपण पाहिला जेव्हा 1 बॉल 6 धावांची गरज होती वांगणी संघाने तिथे षटकार मारला होता. परंतु आता त्यांच्यावरती हे सिच्युएशन
आणि इकडे भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे 4 धावा मिळतील आणि सामना इथे फिनिश झालाय. सामना अखेरीस 2 रनाने जिंकली आहे टीम आदर्श वांगणी. जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक गर्लफ्रेंड टीम जागवान एरंदार संघ. चांगला खेळ तुमचा देखील राहिला. चला विनिंग टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचा विनंती आहे श्री गणेश क्रिकेट संघ मानकुली या आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आदर्श वांगणी. चांगला खेळ आपल्या